मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. साखर वाटायची. आज वस्त्रदान सुद्धा करायचं होतं बरं का, मी केलं बाबा माझ्या पद्धतीने. हे सगळ्यांना रुमाला मी वाटले तिथल्या मंचावरल्याला. पहिल्याच दिवशी तुम्हाला कसं सांगावं काहीतरी घेऊन या म्हणून मी नाही म्हणलो काल. आज मात्र ज्या राजाने जगावरती अतिराज्य गाजवला त्याडा येत असेल तर वर का. ज्या राजाने अफजल खानासारखा बलाढ्य दुश्मन संपवला, ज्या राजाने शाहिस्ते खानावर छापा टाकून सर्जिकल स्ट्राईक केला. खूप पूर्वी सर्जिकल स्ट्राईकची संकल्पना माझ्या राजाची होती. आता निघलं ते सर्जिकल स्ट्राईक. आता निघलं ते पाणी अडवा पाणी जिरवा. खरं तर पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना माझ्या राजाची होती. अजूनही जाऊन बघा आई तुम्ही रायगडावर. रायगडावर आणखीनही जाऊन बघा, तिथं तलाव आहे. प्रत्येक गडावर पाण्याची व्यवस्था आहे. समुद्र सपाटीपासून कितीतरी उंचीवर आमचे गडकोट आणि त्याच्यावर देखील पाण्याची व्यवस्था. पाणी पाहण्यासाठी उत्तम दर्जाची माणसं आणि उत्तम दर्जाचं तंत्रज्ञान माझ्या राजाकडे होतं. म्हणजे आज जे राबवतो ना आपण, झाड लावा झाड जगवा पाणी अडवा पाणी जिरवा, हे सगळ्या इसवी सन 1600 मध्ये राबवलेल्या योजना माझ्या राजांच्या. तवा राजाने पाणी अडवलं गडाव. पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना माझ्या राजाची, आणि ह्याची अडवा त्याची जिरवा ही योजना आपली. एक सांगू दादा, त्या राजांचा जन्म सोहळा आज आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर इथं माझा राजा जन्माला येणार आहे. पण तत्पूर्वी घडलं होतं काय ते आपल्याला अगोदर पाहायचंय. पहा, जिजाऊ मासाहेबांना डोहाळे लागले होते. राणी वशातल्या दासी यायच्या दादा आणि विचारायच्या, आऊसाहेब म्हणजे जिजाऊ मासाहेबाला म्हणायचे बरं का, काय खावंसं वाटतं तुम्हाला. मी कालही सांगितलं, आज परत रिपीट करतो. जिजाऊ मासाहेब काय खावंसं वाटतं तुम्हाला सांगा, मी आणून देते. जेव्हा ती लक्ष्मी नावाची ताशी बोलली ना, त्यावेळेला जिजाऊ मासाहेब त्या ताशीवरती बरसल्या आणि बोलायला लागले, लक्ष्मी साध्या सुद्धा डोहाळे नाही लागत मला. लक्ष्मी मला डोहाळे लागतात. डोहाळ्यावरती बसावं, हातामध्ये त्यांची तलवार घ्यावी आणि त्या यवनाने महाराष्ट्रामध्ये हायदोस घातलाय नव. ज्या लोकांनी पूर्ण हायदोस केलं नव, ज्या लोकांनी पूर्ण बेचिराट केलं ना, त्यांना उभं कापावं. असले डोहाळे लागतात मला. लक्ष्मी एक तुला मनातलं सांगते. मला असं वाटतं की दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करायची नको. काय आहे निजामांकडं, काय आहे आदिलशाहांकडं, काय आहे मुघलांकडं. इथलं राज्य मराठी माणसांचं राज्य नाही. इथलं राज्य मराठ्यांचं राज्य नाही. मराठा हा शब्द म्हणजे मराठी बोलणारा तो मराठा, म्हणून राष्ट्रगीतामध्ये या शब्दाचा उल्लेख केलाय. पंजाब सिंध गुजरात मराठा. पंजाब हा प्रांत आहे, सिंध हा प्रांत आहे, गुजरात हा प्रांत आहे. तसं मराठा हा पूर्वी प्रांत होता, आणि त्या प्रांतापासून त्या राज्याचं नाव महाराष्ट्र पडलं.
महाराष्ट्रात राहणारा, तसं तर महाराष्ट्राच्या बाहेर राहणारा सुद्धा, कर्नाटकची काही बाजू, इकडे तेलंगणाकडे जे आपण आदिलाबाद जिल्ह्यात गेलो तिकडची काही बाजू, गुजरात कडली काही बाजू, मराठी भाषा बोलणारे लोक आहेत. हे सगळे मराठा. मराठ्याची पुन्हा दुसरी एक व्याख्या, मरणार पण हटणार नाही तो मराठा, मरेपर्यंत लढेल तो मराठा. त्याच्यावरून अपभ्रंश होऊन ते जातीत रूपांतर झालं. पण मूळ ही जात नाहीच, मूळ हा प्रांत आहे. आणि म्हणून राष्ट्रगीतामध्ये वर्णन आहे, आपल्या देशाच्या राष्ट्रगीतामध्ये वर्णन आहे, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा. आहे की नाही पोरं राष्ट्रगीतामध्ये? आज ही लय संख्या दिसली बा पुढं. मला बरं वाटलं. सगळे हे लेकर पुढे बसलेत ना, आणि बाकीच्या गावचे लेकर बघा तुम्ही तर असे कुबड काढून बसले, तुमच्या कसे ताट बसले, त्या बघा काय असं ताट बसायचं सगळ्यांना. आता महाराजांचा जन्म होणार आहे, बघायचं ना तुम्हाला. आवाज करायचा नाही, हाताची घडी, तोंडावर बोट, मामाच्या खिशात. शबाश दादा. आणि इथल्या मराठ्यांचं राज्य यायला पाहिजे. कायला निजामाची चाकरी करायची, कायला आदिशाची चाकरी करायची? नाहीतरी आमचे पूर्वज, जिजाऊ मासाहेब म्हणायचे, नाहीतरी आमचे पूर्वज कोणी निजामाकडे आहे, तर कोणी आदिलशहाकडे आहे, कोणी मुघलांकडे आहे. आणि त्यांच्यासाठी आपल्यामध्ये मतभेद व्हायला लागले, दुसऱ्यासाठी आपल्याकडे का मतभेद व्हावेत? दुसऱ्यासाठी भांडण नाही करायचे. अजून एक गोष्ट सांगतो, राष्ट्रीय साहेब लय मागं बसलात तुम्ही, जरा तुम्ही सगळेच पुढे येऊन बसलात तर मला थोडं बरं वाटेल. सगळेच उठा तिथले. काही गुडघ्याची काय अडचण असेल ना तर पाय लांबून बसा पुढे, काय हरकत नाही. झालं दादा. जिजाऊंच्या मनात एक विचार आला. जिजाऊंच्या मनात विचार कोणता आला परवा बघा, दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी नाही करायची. एक सांगू का, आपण मी दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी नाही करायला पाहिजे बरं का. नोकऱ्या करण्यापेक्षा पखवाज वाजवल्या स्वतःच्या हिमतीवर, लय चांगलं झालं. मी नोकरी करतो आज मी, पण नोकरी अशीच करतो, माझी शाळा तिकडे चालून मी इकडे, आणि पुन्हा संस्थेत आणि पुन्हा एक सांगू, पुन्हा मुस्लिमाच्या संस्थेत, आणि पुन्हा छत्रपती इथं लटकलेले असे पाहिजे. नोकरी करतो पण मी माझ्या हिमतीवर नोकरी करतो. त्या दिवशी एका परळीच्या मोर्चात बोललो मी, कारण मला असं कधीच वाटत नाही की माझी नोकरी गेली तर, आणि गेली होती एकदा, हे होते साक्षी, माझ्यावर असा गुन्हा दाखल झाला होता, माझी नोकरी गेली. पण आई, तुमचं लेकरू म्हणून सांगतो, इमानदारीने काय खोटं नाही, इथंच गाव आहे माझं गावच्या पलीकडे. त्या दिवशी ठरवलं नोकरी गेली तर गेली, पण हे सोडणार नाही, छत्रपती सांगणं कधी आयुष्यात सोडणार नाही. आज असा स्पष्ट अर्ज लिहून आलोय येताना. आज तर का 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती सुट्टीच आहे, पण आता 4 दिवस मी इकडे आहे ना शाळेच्या टायमात. त्याची असं स्पष्ट लिहिलं मी, अर्ज कसा लिहिला मी बघा. माननीय मुख्याध्यापक महोदय, महोदय, 8 दिवसाची रजा मिळणे बाबत कातरकेटी आडगावात मी खाता घेतली. 8 दिवसाची रजा मिळणे बाबत खाली असा विषय दिला. विषय, वरील विषयी विनंतीपूर्वक अर्ज करतो की किट्टी आडगावमध्ये मी संगीत शिवचरित्र कथेचं आयोजन केलेलं आहे, आणि आपल्याकडं छत्रपती शिवाजी महाराजांची कथा खूप कमी प्रमाणात ऐकायला भेटते. आणि म्हणून मी रीतसर माझ्या राजांची कथा सांगण्यासाठी, माझ्या राजांचा इतिहास सांगण्यासाठी तब्बल 8 दिवस मी शाळेत उपस्थित राहू शकत नाही. तरी मुख्याध्यापक साहेबांनी माझी विनंती मान्य करावी. आपला विश्वास सुशेन नाईकवाडे आणि खाली सही टाकली.
त्यांना असा अर्ज घेतला आमच्या साहेबांना आणि म्हणले असला अर्ज चालत नाही म्हणले ऑफिसवर. तुम्ही तिकडे कथा करा, कीर्तन करा, इकडे नाही सांगू काही. इथं 3 दिवसाच्या पुढे रजा देता येत नाही सर. मी म्हणलो एकतर रजा नाहीतर राजीनामा. आणि मग मला काही मित्र भेटले माझ्या जवळचे. माझे मित्र म्हणले कमल येड्यावाने करतो तो का बाबा, अरे आता कुठंतरी पगार सुरू व्हायला लागले, तुला राजीनामा कम टेकायला लागला. बाजूला वस्तू किती आहे काय येडा म्हणले, तुझ्या बापानं तुझ्या आईनं तुला एवढी राबून नोकरी लावली, का राजीनामा सारखा देतो तू, कवा टेबलवर घ्या माझा राजीनामा. दादा मी उत्तर दिलं, माझ्या राजांचा इतिहास सांगत असताना जर माझी नोकरी आडवी यायला लागली तर नोकरीला लाथ मारेल, माझ्या राजांचा इतिहास सांगितल्याशिवाय. काय आहे मला तिथंही शाळेत पोर आहेत, इथंही पोर आहेत, कुठल्याच कथेला हे पोरं बसले नसते एवढे. कीर्तनाला बसता का पोरं तुम्ही? हे पुढचे आहेत बरं का. मागचं एक सांगतो तुम्हाला अनिल भाऊ, मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी हुशार असते बरं का. निसर्गाचा नियम आहे. ते मुलगा तुमचाच आहे का, तुमच्यापेक्षा पोरग हुशार निघाल. माझ्यापेक्षा माझं पोरग हुशार आहे. मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी 20% हुशार असते, तो निसर्गाचा नियम आहे. एकदा मी माझ्या पोराला घेतलं, असंच लहान पोरग आहे आपल्या अनिल भाऊच्या पोरासारखं, आणि मी त्याला असंच मांडीवर घेतलं माझ्या पोराला. माऊली नाव आहे त्याचं, पण गावात त्याला सगळे मावल्या म्हणते. आणि होतं बरं का, नाव जर समजा उदाहरणार्थ तुमचं रमेश असलं, गावात सगळं नाही पुकारित का, मी नाही म्हणणार त्याला तसं. नाव तुमचं जर गोविंद असलं, देवाचं नाव आहे की, लोक त्याला गोविंदाच म्हणणार. नाव तुमचं संभाजी असलं, लोक त्याला साम्या म्हणणार. आता माझं नाव सुशेन आहे. अरे चुप लोक म्हणतील लय झालं लाडानं, काय म्हणते माहिती का, समजा रामेश्वर नाथ तर लय झालं लाडानं रामू म्हणते, रामू, पण ते पुढचं श्वर लावित नाही. रामू सोनाजी नाव असलं त्या लाडानं काय म्हणत आहे बाबा, सोनू. माझं नाव सुशेन आहे, मला लाडानं काय म्हणते, हाताची घडी तोंडावर बोट, मामांच्या खिशात शबाश, क्या बात आहे, वा. एक सांगतो दादा, विषय होता नोकरी नाही करायची. नोकरी कोण करतं, नोकरीमध्ये चाकरी हो. आणि आपल्या लोकात उद्योग कमी. मी विषय सांगत होतो, मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी हुशार आहे, पण त्या पुढच्या पिढीला इतिहास कळलाच नाही, इतिहास कळूच दिला नाही. एक सांगतो तुम्हाला, पुढची पिढी किती हुशार आहे. मी माझं पोरग असं मांडीवर घेतलं, गावात दुकानदाराची इथं बसलो, आणि त्या दुकानदाराची इथं बघा, खेड्याने कसं असतं दुकानदाराची इथं, खेड्यानं जर दुकानदाराची इथं गेला, किराणा दुकानदाराची इथं, तर शेंगदाण्याचं पोतं, मिठाचं पोतं, लह्याचं पोतं असं उघडच असते. मी गेलो तिथं, मला दुकानदारानं खुर्ची दिली बसायला. मी खुर्ची बसलो आणि माझं पोरग माझ्या मांडीवर बसलो. काय होतं नाव माझ्या पोराचं, शबाश. माझा मावल्या माझ्या मांडीवर बसला पोरा. मी खुर्ची बसलो, माझा मावल्या माझ्या मांडीवर बसला, आणि दुकानदार मला बोलत होता, मी दुकानदाराला बोलत होतो. दुकानदार मला बोलतोय, मी दुकानदाराला बोलतोय. दुकानदार माझ्याकडे बघतोय, मी दुकानदाराकडे बघतोय, पण माझा मावल्या त्या शेंगदाण्याच्या पोत्याकडे बघत होता. म्हणजे त्याला शेंगदाणे खायचे होते. मी म्हणलो, मावल्या तुला शेंगदाणे खायचेत का, घे एक मुठभर शेंगदाणे, आपलं दुकान आहे. शिंतचा आवाज थोडा कमी करा, माझं बोलणं कळायचं नाही, त्या व्हिडिओ शूटिंग मध्ये माझं बोलणंच यायचं नाही. शिंतचा आवाज कमी करा. अच्छा. आणि मी सहज म्हणलो त्याला, मावल्या तुला शेंगदाणे खायचेत का. माझा मावल्या मला नाही. मला मग काय त्या शेंगदाण्याच्या पोत्याकडे बघायला असं.
दुकानदार म्हणतो घे घे एक मूठभर शेंगदाणे घे आपलं दुकानदार. तरी माझा मावल्या शेंगदाणे घेत नव्हता. मी म्हणला घे ना आपलं दुकान आहे, घे एक मूठभर शेंगदाणे. तरी मावल्या शेंगदाणे घेत नव्हता. मी म्हणला घे मावल्या आपलं दुकान आहे, घे एक मूठभर शेंगदाणे. तरी माझ्या मावल्याने शेंगदाणे घेतले नाही. शेवटी कटाळून दुकानदारानं अशी हात लांबवला आणि एक मूठभर शेंगदाणे स्वतःच्या हातानं दुकानदारानं घेतले पोत्यातले आणि माझ्या मावल्याकडे अशी मूठ लांबवली. माझ्या मावल्याने अशी अंगाडक्याची बटीच केली. याच्यात टाका शेंगदाणे टाकले. पोरग घरी गेलं आणि घरी मावल्या गेलो. मी पाठीमागून गेलो. मावल्या म्हणलं अरे किती वाढून झालं तुला म्हणत होतो शेंगदाणे घे शेंगदाणे घे का म्हणून घेत नव्हता रे. मी म्हणत होतो तुला शेंगदाणे घे शेंगदाणे घे का म्हणून घेत नव्हता रे मावल्या शेंगदाणे. येडपट आहेस काय. ते म्हणते कोण येडपट. मी का तुम्ही. मी म्हणलं मी कस काय येडपट. तेव्हा म्हणलं मग बाबा तुम्हीच सांगा मी जर माझ्या मुठीनं शेंगदाणे घेतले असते तर माझ्या मुठीत किती शेंगदाणे आले. दुकानदाराचा हात त्या दुकानदाराचा हात केवढा. एक सांगू दादा मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी हुशारच असते निसर्गाने. पण एकच काम करायचं पुढच्या पिढीला सांगायचं दादा स्वतःचं अस्तित्व काहीतरी निर्माण कर. मग जिजाऊ मासाला कोणते डोहाळे होते. स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार पोर माझ्या पोटी जन्माला यावं. लोकांना इतिहास माहित नाही बरं काही. नुसते जय जेव्हा भवानी जय शिवाजी म्हणते. ते टी शर्ट घालते त्याच्या शिवाजी महाराजचा फोटो. इथं बिल्ला लावते शिवाजी महाराजचा फोटो. गाडीच्या खोपडी शिवाजी महाराजांचा फोटो. आणि शिवाजी महाराजांच्या भावाचं नाव काय माहित नाही बऱ्याच लोकांना. इथं सुद्धा बऱ्याच लोकांना माहित नव्हतं. काल सांगितलं मी संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या थोरल्या भावाचं नाव आहे. कुठं माहितीये पोरांचं. संभाजीराजेच्या मुलीचं नाव सांगा म्हणून सांगता येणार नाही. पण छत्रपती संभाजी महाराज की जयंतीला मोठ्याने जय म्हणतोय आणि इतिहास काहीच माहित नाही दादा. म्हणून सर्वप्रथम मी आभार या कमिटीचे मानतो की ज्यांना शिवचरित्र कथा ठेवली. दादा भागवत आपण खूप ऐकलं, रामायण आपण खूप ऐकलं. तुम्ही आज पहिल्यांदा शिवचरित्र ऐकताय जे माहित नाही तुम्हाला. आणि ज्यांच्यामुळे देव होते तो देव आम्ही ऐकलाच नाही. कुणामुळे देव आहे. देवच राजामुळे तो राजा आम्ही समजून घेतला नाही. आणि म्हणून तुम्ही आज तो राजा समजून घ्यायला आणि त्याच्यासाठी शिवचरित्र कथेचं आयोजन केलं. म्हणून या कमिटीचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व कमिटीचे पुनश्च एकदा धन्यवाद. दादा डोहाळे असे लागत होते की माझ्या पोटी असं पोरग जन्माला यायला पाहिजे असं पोरग जन्माला यायला पाहिजे की त्यानं या 5-5 शाही संपवल्या पाहिजे. इथला अन्याय अत्याचार संपवला पाहिजे. आता बाळाला घेऊन या. एक बाळ घेऊन या अनिल भाऊ. 5 मिनिटात घेऊन या. आणि हे डोहाळे लागत असताना स्वराज्य निर्माण करणारा पोरग यायला पाहिजे. का तर दुसऱ्याची चाकरी नग आपल्या पतीनं चाकरीच केली, आपल्या सासऱ्यानं चाकरी केली, आपल्या वडिलांना लखोजीराजांना चाकरीच केली दुसऱ्याची. आता नको चाकरी करायची. आता स्वतंत्र राज्य निर्माण केलं पाहिजे आणि ते पोर पाहिजे. दादा स्वतंत्र राज्य निर्माण करणार पोर जन्माला घालायचं होतं. आणि म्हणूनच त्यावेळेला हे यवनांचं राज्य संपवण्यासाठी नोकरी नको चाकरी नको स्वतःच राज्य निर्माण व्हावं ही इच्छा होती. कित्येक पिढ्यापासून वाटायचं बरं का. मालोजीराजांचं स्वप्न आहे, शहाजीराजांचं स्वप्न आहे. म्हणून जिजाऊ मासाहेब म्हणजे स्वराज्याचा संकल्प कोणी केला. जिजाऊ मासाहेबांनी. स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य कोणी निर्माण केलं. शिवाजी महाराजांना. आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज. एक मालिका आहे टीव्हीला तुमच्या स्वराज्य रक्षक संभाजी महाराज. हे स्वराज्य रक्षक नाव का दिलं. स्वराज्य राखलं त्यांनी आणि म्हणून स्वराज्य रक्षक संभाजी. दादा स्वराज्याची संकल्पना होती जिजाऊ मासाहेबांचे. ते स्वराज्य घडावं हे स्वप्न वास्तवात उतरवलं गेलं ते शिवाजी महाराजांनी. आणि हेच लक्षात ठेवा पोरगा असं पाहिजे त्यानं आई बापाचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. मुलगा असा पाहिजे त्यानं आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. दादा शिवाजी महाराज असे आणायचे इथं
त्या जीन्स पॅन्टवर नाही करायचे. म्हणजे ते शूटिंग घेणार आहे आणि हे सगळ्या महाराष्ट्रात जाणार आहे. लोक म्हणते शिवाजी महाराज जीन्स पॅन्ट होते का? 5 मिनिटात तयारी करा, लवकर लवकर. आणि हे स्वप्न साकार होणार होत. पण आई, माझा राजा जन्माला यायच्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये काय घडलं 2 मिनिटात ऐका. आवरा पटापटा. या पुण्यावरनं गाढवाचा नांगर फिरला गेला होता. विजापूरकरांनी मोरार जगदंबाला पुणे बेचिराग करण्यासाठी पाठवलं होतं. माझी आई गरोदर अवस्थेमध्ये हे सारं सहन करत होती, सारं सहन करत होती. लखोजी राजांच्या निधनाची बातमी कळली होती. 5-6 महिन्याचा कालावधी गेला. 5-6 महिन्यांचे शिवराजे पोटात होते. जिजाऊ मासाहेबांनी सारं दुःख पचवलं आहे आणि सारं दुःख पचवून स्वराज्याच्या सूर्याला जन्म देण्यासाठी माझी आई एक सांगू, मी काल नाही बोललो बरं का, बोलता ज्याच्या आयुष्यात दुःख जास्त, लोखंड ताऊन सुरखून निघल्याशिवाय, सोन्याला सुद्धा तो खाव सोसल्याशिवाय ते सोन्याचं रूप प्राप्त होत नाही. मी माझ्या आईसाठी सांगतो, तुमच्या आयुष्यात जर दुःख असं नाही, समजून घ्यायचं काहीतरी क्रांती घडणार आहे. माझी आई जर कोणी, माझी बहीण जर कोणी गरोदर असेल आणि तिच्या आयुष्यामध्ये जर या काळामध्ये जर काही वाईट गोष्टी घडायला लागल्या तर ओळखून घ्यायचं पुढं काहीतरी क्रांती होणार आहे. तेच होतं जिजाऊ महाराज एवढ्या दुःखात. एक सांगू, हे सगळं सहन करण्याची ताकद त्या माऊलीमध्ये होती. म्हणून माझे राजे गर्भातच जाऊन सुलाखून निघले. अरे आमचा इतिहास सांगतोय गर्भसंस्कार. बस खाली, आता एकदा पडलास ना, बस खाली, बस खाली, बस खाली, बस. घेत नाही राहतो रे निवार म्हण बोल. हा तेव्हा जसं माझ्या जीवावश कडू तू मला दाब कर. दादा, आयुष्यात ज्याला मोठे संकट, एक सांगू, देवाची मूर्ती दगडाची, एक दगड रडू नको रे, एक दगड मूर्ती झाला आणि एक दगड पायरीला. हसायचं रे वागा, शिवाजी महाराज जन्माला येणार आहे, लय घेतो राव तू. एक दगड, एका दगडाची मूर्ती आहे, एका दगडाची मूर्ती आहे आणि एक दगड पायरीला आहे. फरक काय? आपलंही तसंच आहे. आपल्याला देवरूप येण्यासाठी घाव सोसावे लागते आणि जर घाव नाही सोसले तर आपण पायरीलाच असणार आहे, पायरीचे दगड असणार आहे. देवाला, दगडाला देवपण येण्यासाठी त्याला टाक्याचे घाव सोसावे लागतात. एक सांगू का, नीट लक्ष द्या. एकदा पायरीचा दगड त्या मूर्तीला बोलत होता, मंदिरातल्या मूर्तीला, देवा, अरे तू देव झालास, एकाच नदीतले आपण, तू देव झालास, लोक तुझ्या पाया पडते, लोक तुला हार, लोक तुला प्रसाद ठेवते, तुझ्या पुढे नारळ फोडते, तुझ्या पुढे नतमस्तक होते आणि माझ्यावर पाय देऊन पुढे जाते. फरक काय? फरक आहे. अरे तू बी त्याच नदीतला, मी बी त्याच नदीतला, पण लोक माझ्यावर पाय ठेवते आणि तुझ्या पुढे मस्तक ठेवते. हे पावित्र्य तुला आणि मला का नाही? देव झालेला दगड बोलतो, त्याच्यासाठी टाकीचे घाव सोसायचे असतात. फरक एवढा झाला.
मूर्तिकार मला घडवताना एक घाव, दोन घाव, तीन घाव, चार घाव, घावावर घाव पडले, पण मी तुटलो नाही, मी दुभंगलो नाही. आणि तुला खानाचा घाव बसल्याबरोबर तू दुभंगलास, म्हणून तू इथे. आपलं तेच आहे. आपण तुम्ही मोठे होताना गावातल्या लोकांचे घाव पडतात तुमच्यावर, तोंडातून शब्द निघतो. दुभंगायचं नाही. आणि दुभंगला आणि या लोकांच्या नादी लागला ना, गेला. आणि गावातल्या लोकांच्या नादी लागायचं सोडून दिलं. पाठीमागं बोलणारे, वाट्यावर बोलणारे, कट्ट्यावर बोलणारे, चेष्टा थट्टा करणारे, मागं वळण्याचा प्रयत्न करणारे असते बघा प्रत्येक गावात. एक सांगतो, मागं वळणारा माणूस आयुष्यात कधीच पुढे जात नाही, कधीच नाही. आणि पुढे जाणारा माणूस कधीच मागं वळण्याकडे लक्ष देत नाही. हत्ती चलतो आणि कुत्रे फुकत राहते. हत्ती मागं वळून सुद्धा बघत नाही. हत्तीला माहित असत हत्ती हत्ती आहे, कुत्र्याचं काम आहे भोकायचं. तसं त्याच माणसाला मोठेपण भेटत. आणि म्हणून हे सगळे घाव घाव सहन करत होते माझी जवळ साहेब, कारण स्वराज्याचा सूर्य उगवणार होता. एक दिवस घडलं दादा असं बघा. एक वेळ अशी आली की जिजाऊ महासाहेबांना दाशी विचारायला लागली, अहो साहेब आता शेवटचा महिना, 8 महिने संपले जिजाऊ महासाहेबांचे. लकोजीराजांचं निधन झालेलं. आणि दाशी येऊन जिजाऊ महासाहेबांना बोलायला लागली, दाशी महासाहेब तुम्ही आता मात्र रामायण वाचायला सुरुवात करा बरं. आता कृष्ण वाचायला सुरुवात करा. राजवीर साहेब कृष्ण वाचायला सुरुवात केलता. आणि शिवाजी महाराज हे कृष्णाच्याच कुळातले, पटवून देतो आता मी. बाळाला लवकर घेऊन ये आता 5 मिनिटात. खरात शिवाजी येतो का काय इतक्या वेळात? बघा, कृष्णाच्या काळातले, कृष्णाच्या कुळातले शिवाजी महाराज कसे. लखोजीराजे कुठले माहितीये का? दौलताबाद, ते यादवांचं राज्य होतं तिथं. आणि यादवांच्या घरातलेच शिंदखेडला जे आले ते फक्त जाधव झाले, यादवांच्याच कुळातले. आणि हे यादव घरानं पूर्वी कुणाचं कुळ सांगायचं आम्ही कुणाच्या कुळातले, तर नंदराजे यादवांच्या कुळातले. नंतर ते दौलताबाद किल्ला, या दौलताबादला स्थिर झाले ते यादव. तेच पुढे शिंदखेडला आले. नंतर नंतर त्यांचं राज्य संपलं. परक्यांनी राज्य केलं, आक्रमण केले, तो गड जिंकून घेतला. पूर्वीचा गड आहे तो शिवाजी महाराजांच्या आधीचा. आता जो आहे दौलताबादचा किल्ला तो पूर्वीचा गड आहे. म्हणजे शिवभक्त हे समजून घ्या, शिवाजी महाराज की जय म्हणून शिवाजी महाराज कळत नाही. त्याला 7 दिवस इथं बसावं लागतं. शिवाजी महाराज समजून घ्यावे लागते. 7 दिवस इथं बसून मांडी घालून शिवाजी महाराज समजून घेतले, मग आपल्याला अधिकार प्राप्त होतो. मी शिवाजी महाराज की जय म्हणू शकतो. माहितीच नाही काय शिवाजी महाराज की जय. आपल्या पोरांना जय म्हणायची सवय बघा. आता इलेक्शन येते आलंय बघा, आता जवळ आलंय. याच्या गाडीत बसणार, त्याच्या गाडीत बसणार, त्यांचंच खायचं, त्यांचीच प्यायची, फुकटचा आवाज आणायचा. 400-500 रुपये त्यांच्याकडून खर्चायला घ्यायचे. आणि पुन्हा म्हणायचं आवाज कुणाचा? त्या बापाचा. काय करायचं त्याच्यावर? निघाल गाडी त्यांची, पैसे त्यांचे. आणि येऊन येणार कोण? तुझी मावशी. काय करायचं त्यांनी? लोकांच्या मागं पडायचं नाही. मग जिजाऊ मासाहेबांना हेच वाटायचं ना, शिवराजा जन्माला यावा ना दुसऱ्याच्या मागं नाही, स्वतः पुढं. आणि इथली रयत त्याच्या पाठीमागं असावी. बघा, मी सांगत होतो भगवान श्रीकृष्णाच्या कुळातले माझे शिवाजी महाराज, मी पटवून देतो. त्या यादवांचं घरानं कालांतरानं शिंदखेडला गेलं. आणि शिंदखेडला गेल्याच्या नंतर 2-3 महिला मंडळ आता पाळणं म्हणायला तयार राहा बरं का, ज्याला पाळणं येत होतं. आधी तुमचा जनरल पाळणं म्हणा, मग आपल्याला इथं
संगीताताई म्हणतील पुन्हा शिवाजी महाराजांचा पाळणा, नाहीतर आधी ताई म्हणतील शिवाजी महाराजांचा, मग तुम्ही म्हणायचा तो पाळणा तुम्हाला जो येतो तो लहान लेकरासाठी. आणि सगळ्याचा पाळणा झालं मी एक माझ्या भाषेत रांगडा पाळणा म्हणणार आहे, शिवशाही थाटात म्हणणार आहे. पहा ते जाधवांचं घराणं, आणि जाधवाच्या घराण्यामध्ये जिजाऊ मासाहेब, आणि जिजाऊ मासाहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज. एक सांगू, कृष्णाचा जन्म कितवा होता? 8वा. महाराजांचा जन्म आहे बघा तुम्ही, 8वा आहे महाराजांचा जन्म. त्यांचा जन्म 8वा, त्यांच्या बालपणीतल्या खोड्या 8वा, यांच्या बालपणीतल्या लीला 8वा. श्रीकृष्णाचा जन्म 8वा, त्या खोड्या 8वा, यांचे पराक्रम 8वा, आणि तुमच्या हृदयात 7वा छत्रपती शिवाजी महाराज कळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या शिवाजी महाराज भले देव नव्हते दादा, पण देवापेक्षा कमी नव्हते. म्हणून आजही तुमच्या आमच्या धमड्यात रक्त सळसळायला लागतं दादा, रक्त सळसळायला लागतं ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याच्या नंतर आपसुक तुमच्या आमच्या अंगावरती शहारे येतात दादा. पण जरा चुकीचं करतात पोरं. शिवाजी महाराज की जय म्हणतात, ते 70 व्हायला नाही को 70 यायला नाही का बघा. शिवाजी महाराज की जय म्हणतात आणि कोणाच्या तरी दारापुढे मुद्दाम डीजे वाजवतात. हे शिवाजी महाराज अपमान आहे झाला. मी शिवजयंतीला अशा काही गावात शिवजयंत्या पाहिल्या, मी बंद करून घातल्या शिवजयंत्या. शिवजयंतीला मी अशा काही शिवजयंत्या पाहिल्या म्हणून म्हणा की शिवजयंतीला पोरं कसले बी गाणे लावते, घाण घाण गाणे लावते. पाठीमागे एक क्लिप मी व्हायरल केली बघा, शिवजयंती कशी साजरी करावी. आता एक सांगतो, आज कथेच्या निमित्तानं शिवाजी महाराजांची जयंती नाचून साजरी करायची नाही दादा. शिवाजी महाराजांची जयंती वाचून साजरी करायची, वाचून, त्यांना समजून घेऊन. अशा काही शिवजयंत्या मी पाहिल्या, त्या शिवजयंतीमध्ये मोठा डीजे लावलेला आणि घाण घाण गाणे लावलेले. मागच्या शिवजयंतीला ते एक गाणं लावलं बघा पोराला माहिती बघा कोणतं गाणं ते, मला आमदार झाल्यासारखं वाटतं का, जेव्हा बघते तर तू माझ्याकडं, पुढं काय रे. आणि पुन्हा एक होतो बघा गाणं कोणतं, ते सैराट चित्रपटामधलं कोणतं आहे ते, हा चिंगार. ते हिरोईनचं नाव काय रे, हिरोईनचं बाबा, हिरोचं नाव काय, शाबास. तुकाराम महाराजच्या वडिलांचं नाव काय घ्या. आता एक नवीन चित्रपट आलाय बरं, एक गाणं आलंय आता नवीन, कोणतं रे आता नवीन आले, हा नवीन आले. बरं पहिले एक गाणं होतं बघा, ते कोणतं रे, इकडून तिकडून तिकडून इकडे चक्रा काय, शांताबाई. हुशार आहे तुमची इथली पोरं, लय पोरं बघितले नाही, पण असले हुशार लेकर नाही कुठं बघितले. आणि बघा ना कसे सगळे ताट बसले, त्या बघा वा दादा. त्या यादवांच्या कुळातला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. आता लोक, मी बोलत होतो शिवजयंतीवर, शिवजयंती 19 फेब्रुवारीला जगात भारी 19 फेब्रुवारी ते आपण साजरी करतो ना, वेगवेगळे गाणे लावून, डीजे लावून. दादा तुमच्या शिवजयंतीच्या गाण्यानं जर माझी माता भगिनी दार लावून घेत असेल तर तुम्ही जयंती नाही केली तरी चालेल. तुमच्या शिवजयंतीच्या गाण्यानं माझ्या मातेच्या भावना दुखवत असतील तर तुम्ही जयंती नाही केली तरी चालेल. एक सांगू याच्या पलीकडं, शिवाजी महाराज जयंती दारू पिऊन करणारा कधीच शिवाजी महाराजांचा मावळा नसतोच दादा. आगमन झालेलं आहे बरं शिवाजी महाराजांचं. आता 9 दिवस भरले,
बॉम्ब झोपले हो राजे. असं झालं दादा. 9 महिने झाले, 9 दिवस भरले आणि कोणीतरी दासी पळतच पळतच विश्वासरावांकडे आली आणि बोलायला लागली, विश्वासराव विश्वासराव विश्वासराव. आनंद झाला, आनंद झाला. लखोजी राजानं सांगितलं खरं झालं. लखोजी राजे बोलले होते, शिवाई देवी नवसाला पावन ते न रडत हे रडत. लखोजी राजे बोलले होते, शिवाई देवी तो स्वराचा तो सूर्य उगवला दादा आणि या महाराष्ट्र आनंदानं आनंदानं गहिवरून गेला, कारण माझा राजा शिवनेरीवरती जन्म. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.